तर मागील 2 आठवड्यांपासून परभणी जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली। जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यात खरीप हंगामाची पेरणी लवकरच सुरू होणार आहे। त्याआधी पाऊस थांबेल की नाही याची प्रतीक्षा शेतकरी करतोय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी। परभणी जिल्ह्यात मागील 2 आठवड्यापासून मेघगर्जना आणि आभाळ दाटून आले होते। त्यानंतर मागील 2 दिवसापासून पावसाने शहरामध्ये हजेरी लावली आहे। तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस बघायला भेटला। जिंतूर तालुक्यात आणि गंगाखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा पाऊस बघण्यात आला आहे। कुठलीही जीवितहानी ह्या पावसामुळे झाली नसली तरीही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात ह्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे। काही शेतकऱ्यांचे जनावरे दगावली आहेत, तर वन्य प्राण्यांचं जीवनही विस्कळीत आलेलं आहे। एका खंडोबा मंदिरावर पडलेल्या विजेनंतर 3 वानरांचा मृत्यू झाला होता। शेतकरी राजा ह्या अवकाळी पावसामुळे परेशान असून खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात होणार आहे। तर ही पेरणी कधी सुरू करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे आणि लवकरात लवकर हा पाऊस बंद व्हावा अशी त्यांची प्रार्थना आहे। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी।